पप्पा, हा बेटा. हे यूजीसी प्रकरण काय आहे? ओके. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या वतीनं विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये त्यांच्या नियमानुसार हे महाविद्यालय आणि विद्यापीठ चालतात. विषय असा झाला बेटा की 2019 मध्ये एक याचिका दाखल झाली. रोहित वेमुला आणि पायल तडवी यांच्या आयांनी, म्हणजे रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला आणि पायल तडवी यांची आई आबेदा तडवी यांनी त्यांच्या मुलाने, म्हणजे या पायल तडवीने आत्महत्या केली. तिच्या रूममेट्स ज्या मुली होत्या, तुला आठवत असेल तर मुंबईला, ही मुलगी PG करत असताना तिच्या उच्चवर्णीय ज्या मुली तिच्याबरोबर शिकत होत्या त्या मुलींच्या त्रासाला कंटाळून, जाचाला कंटाळून, भेदभावाला कंटाळून या पायल तडवीने आत्महत्या केली. तशाच प्रकारची आत्महत्या ही 2016 मध्ये रोहित वेमुलाची झाली. संशोधन करणारा हा विद्यार्थी होता आणि अशा प्रकारचे भेदभाव, जातीवरून भेदभाव होऊ नयेत म्हणून राधिका वेमुला आणि आबेदा तडवी यांनी 2019 मध्ये एक याचिका दाखल केली की हे जे UGCचे नियम आहेत, जातीय भेदभावावरून मुलांना जाचक आहेत, त्याच्या विरुद्ध कडक नियम करावेत, अशा प्रकारची विनंती या याचिकेद्वारे केली होती. त्यानुसार सप्टेंबर 2025 ला हे जे आताचे जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत मिस्टर सूर्यकांत आणि उज्ज्वल भुयान, त्यावेळे यांचं जे खंडपीठ होतं, त्यांनी एक निकाल दिला की हे जे नियम आहेत UGCचे 2012चे हे अधिक प्रमाणामध्ये कडक करावेत आणि जातीय भेदभाव विद्यार्थ्यांमध्ये होऊ नये म्हणून इक्विटी कमिटी करावी, आणि अशा पद्धतीच्या सूचना या UGCला त्यांनी केल्या. आणि या कोर्टाच्या सूचनेवरून, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेवरून एक कमिटी स्थापन केली आणि या कमिटीने केलेल्या शिफारशीनुसार आता 13 जानेवारी 2026 ला विद्यापीठाने नवीन नियम लागू केले आणि SC ST आणि त्याच्या पाठोपाठ OBC या विद्यार्थ्यांवर जातीय भेदभाव होऊ नये म्हणून जे नियम होते ते बंधनकारक केले, कडक केले. ही गोष्ट लक्षात येतात याला हे खुल्या संवर्गातल्या ज्या काही संघटना होत्या, विद्यार्थी होते, त्यांना असं वाटलं की यामुळे आपल्यावर खोट्या तक्रारी दाखल होतील आणि या भीतीच्या पोटी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन सुरू केलं. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो बेटा की 70,000 केसेस पेंडिंग असताना केवळ लोकांच्या दबावाला बळी पडून हे जे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत आणि यांनी जोय माल्या बागची यांनी निकाल दिला, म्हणजे स्टे दिला या नव्या नियमावर, आणि 19 मार्चला नवीन तारीख ठेवलेली आहे. अशा पद्धतीनं UGCचं हे प्रकरण आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?